तर पहा काल आपण स्टेशनरी वेव्हचं इक्वेशन काढलेलं होतं. स्टेशनरी वेव्ह म्हणजे काय आणि स्टेशनरी वेव्हचं इक्वेशन आपण काढलं होतं. आता त्या स्टेशनरी वेव्हच्या इक्वेशनवरनं आपण डायग्रामसुद्धा काढली होती. स्टेशनरी वेव्हचं इक्वेशन काय मिळालं होतं काल आपल्याला, y = ट्वाइस ए कॉस ट्वाइस पाय एक्स बाय लॅम्बडा इंटू साईन ट्वाइस पाय एन टी, हे इक्वेशन आपल्याला मिळालं होतं. दिस टर्म इज कॉल्ड ॲज ॲम्प्लिट्यूड, याला आपण ॲम्प्लिट्यूड म्हटलं होतं. म्हणजेच y = a साईन ट्वाइस पाय एन टी म्हटलं होतं आपण. वेअर ए इज कॉल्ड ॲज ॲम्प्लिट्यूड ऑफ स्टेशनरी वेव्ह. हे इक्वेशन स्टेशनरी वेव्हचं आहे आणि त्याची ॲम्प्लिट्यूड ही टर्म आहे. ही टर्म म्हणजे काय, तर इट इज अ ट्वाइस ए कॉस ट्वाइस पाय एक्स बाय लॅम्बडा. आणि यावरनं आपण असं म्हटलं होतं की दिस ॲम्प्लिट्यूड व्हॅरीज विथ एक्स. दिस ॲम्प्लिट्यूड इज अ पिरियॉडिक फंक्शन ऑफ एक्स. म्हणजे जसजसं एक्स बदलेल तसतसं ॲम्प्लिट्यूड चेंज होईल. जनरली प्रोग्रेसिव्ह वेव्हमध्ये असं होत नाही, म्हणून ही वेव्ह स्टेशनरी वेव्ह आहे. कारण प्रोग्रेसिव्ह वेव्हमध्ये इच अँड एव्हरी पार्टिकल व्हायब्रेट्स विथ सेम ॲम्प्लिट्यूड. प्रत्येक पार्टिकल सारख्या ॲम्प्लिट्यूडने व्हायब्रेट होतो. पण इथं काय आहे, इथं व्हायब्रेशनची जी ॲम्प्लिट्यूड आहे ती डिफरंट आहे प्रत्येक पार्टिकलची, आणि डिफरंट आहे त्यामुळे ही वेव्ह प्रोग्रेसिव्ह वेव्ह नाही, ही स्टेशनरी वेव्ह आपण जनरली कन्सिडर करतो. आणि याची जी डायग्राम काढली होती आपण, या ॲम्प्लिट्यूडवरनं आपण नोड आणि अँटी नोड कुठं फॉर्म होतात त्यावरनं आपण एक डायग्राम रिप्रेझेंट केली होती. आणि त्या डायग्रामवरनं आपल्याला प्रॉपर्टीज पाहायच्या स्टेशनरी वेव्हच्या. आता ती डायग्राम काय होती लक्षात घ्याल. त्या डायग्राममध्ये आपण नोड आणि अँटी नोडचं फॉर्मेशन बघितलं होतं. नोड आणि अँटी नोड कुठं फॉर्म होतात ते बघितले होते आपण. स्टेशनरी वेव्हची जर तुम्हाला डायग्राम काढायची असेल तर ती डायग्राम या पद्धतीनं काढता येईल. मी समजा या डायग्राममध्ये अशा पद्धतीनं 4 लूप्स दाखवलेले आहेत. हे 4 लूप्स मी अरेंज केले. हे 4 लूप्स फॉर्म झालेले आहेत. आता यामध्ये हा जो पॉईंट आहे हा पॉईंट नोड आहे. जे व्हायब्रेट होत नाहीत ते नोड असतात. दीज ऑल पॉईंट्स आर नोड. हे सगळे पॉईंट जे आहेत ते नोड आहेत. आणि हे काय आहे तर दीज आर कॉल्ड ॲज अँटी नोड. इन स्टेशनरी वेव्ह द पार्टिकल विच डज नॉट व्हायब्रेट इज कॉल्ड ॲज नोड, अँड इन स्टेशनरी वेव्ह द पार्टिकल विच व्हायब्रेट्स विथ मॅक्झिमम ॲम्प्लिट्यूड इज कॉल्ड ॲज अँटी नोड. त्याला काय म्हणतो आपण, अँटी नोड म्हणतो. त्यांना अँटी नोड्स असं म्हटलं आहे. मग आता यामध्ये या पद्धतीनं आपण 4 लूप्स इंडिकेट केलेले आहेत. 4 लूप्स इंडिकेट करून नोड अँटी नोडचं नोटेशन आपण इंडिकेट केलेलं आहे. मग यावरनं आपल्याला प्रॉपर्टीज सांगता येतील स्टेशनरी वेव्हच्या प्रॉपर्टीज. मग आजचा आपला टॉपिक आहे प्रॉपर्टीज ऑफ स्टेशनरी वेव्ह. प्रॉपर्टीज ऑफ स्टेशनरी वेव्हज. स्टेशनरी वेव्हच्या प्रॉपर्टीज. मग आता स्टेशनरी वेव्हच्या प्रॉपर्टीज कशा एक्सप्लेन करता येतील पहा आपल्याला. द प्रॉपर्टीज ऑफ स्टेशनरी वेव्ह, यामध्ये नंबर 1 फर्स्ट प्रॉपर्टी, स्टेशनरी वेव्ह केव्हा फॉर्म होते ते एक्सप्लेन करू आपण. द स्टेशनरी वेव्ह इज फॉर्म ड्यू टू द सुपरपोजिशन ऑफ 2 आयडेंटिकल प्रोग्रेसिव्ह वेव्हज ट्रॅव्हलिंग इन अपोजिट डायरेक्शन. जी आपण काल डेफिनेशन घेतली होती तीच प्रॉपर्टीमध्ये कन्वर्ट करा. द स्टेशनरी वेव्ह इज फॉर्म ड्यू टू सुपरपोजिशन ऑफ 2 identical progressive waves traveling in opposite direction. म्हणजे अपोजिट डायरेक्शनमध्ये ट्रॅव्हल करणाऱ्या 2 आयडेंटिकल प्रोग्रेसिव्ह वेव्हच्या सुपरपोजिशनमुळे स्टेशनरी वेव्ह फॉर्म होते. म्हटलं आपण फर्स्ट वन, द स्टेशनरी वेव्ह इज फॉर्म, याच्या आधी लिहायचं आहे, द स्टेशनरी वेव्ह इज फॉर्म ड्यू टू द सुपरपोजिशन ऑफ 2 आयडेंटिकल प्रोग्रेसिव्ह वेव्हज ट्रॅव्हलिंग इन अपोजिट डायरेक्शन. स्टेशनरी वेव्ह इज फॉर्म ड्यू टू द सुपरपोजिशन ऑफ 2 आयडेंटिकल प्रोग्रेसिव्ह वेव्हज ट्रॅव्हलिंग इन अपोजिट डायरेक्शन. अपोजिट डायरेक्शनमध्ये ट्रॅव्हल होणाऱ्या 2 आयडेंटिकल प्रोग्रेसिव्ह वेव्हच्या सुपरपोजिशनमुळे या ठिकाणी स्टेशनरी वेव्हचं फॉर्मेशन होतं. मग आता पुढे ही झाली पहिली प्रॉपर्टी. डेफिनेशनलाच आपण प्रॉपर्टीमध्ये कन्वर्ट केलं म्हणजे तुम्हाला जास्त अडचण येणार नाही. त्यानंतर पुढे सेकंड प्रॉपर्टी इज स्टेशनरी वेव्ह. आता स्टेशनरी वेव्हमध्ये नोड अँटी नोडचं फॉर्मेशन होतं हे आपल्याला एक्सप्लेन करावं लागेल. ड्यू टू स्टेशनरी वेव्ह
द मीडियम इज अल्टरनेटली डिवायडेड इंटू नोड्स अँड अँटी नोड. म्हणजे स्टेशनरी वेव्हमुळे मीडियम हे अल्टरनेटली नोड अँटी नोडमध्ये डिवाइड होतं. आपण त्यातला पहिल्यांदा अँटी नोडची डेफिनेशन लिहू. इन स्टेशनरी वेव्ह द पार्टिकल which vibrates with maximum amplitude is called as antinode. is called as antinode. पहा लक्षात घ्या. in stationary wave the particle which vibrates with maximum amplitude is called as antinode. म्हणजे स्टेशनरी वेव्हमध्ये असा पार्टिकल जो मॅक्झिमम ॲम्प्लिट्यूडने व्हायब्रेट होतो, जसा हा पार्टिकल आहे मॅक्झिमम ॲम्प्लिट्यूडने व्हायब्रेट होऊन राहिला, हा झाला अँटीनोड. हा पार्टिकल आहे मॅक्झिमम ॲम्प्लिट्यूडने व्हायब्रेट होतोय, हा झाला अँटीनोड. हा पार्टिकल मॅक्झिमम ॲम्प्लिट्यूडने व्हायब्रेट होतोय, हा झाला अँटीनोड. म्हणजे आता अर्थ स्टेशनरी वेव्हमध्ये असे पार्टिकल जे मॅक्झिमम ॲम्प्लिट्यूडने व्हायब्रेट होतात त्यांना आपण अँटीनोड असं म्हणतो. त्यानंतर पुढे यामध्येच आपल्याला लिहिता येईल सेकंड प्रॉपर्टीज कंटिन्यू करता येईल. नोड कशाला म्हणतात किंवा थर्ड प्रॉपर्टी. इन स्टेशनरी वेव्ह द पार्टिकल विच डू नॉट व्हायब्रेट. इन स्टेशनरी वेव्ह द पार्टिकल विच डू नॉट व्हायब्रेट, जो व्हायब्रेट होत नाही, किंवा द पार्टिकल विच व्हायब्रेट्स विथ झिरो ॲम्प्लिट्यूड, मिनिमम ॲम्प्लिट्यूड और झिरो ॲम्प्लिट्यूड इज कॉल्ड ॲज अ नोड. त्याला काय म्हटलं जातं? नोड. पहा लक्षात घ्या. In stationary wave the particle which does not vibrate or do not vibrate is called as a node. त्याला नोड म्हटलं जातं. त्यानंतर पुढे पुढची प्रॉपर्टी नंबर 4. antinodes are also called as antinodes are also known as pressure nodes. पहा आता लँग्वेज. and nodes are also known as प्रेशर अँटीनोड. म्हणजे तुम्ही अँटीनोडचं नाव प्रेशर नोडही ठेवू शकता आणि नोडचं नाव प्रेशर अँटीनोडही ठेवू शकता. म्हणजे पहा अँटीनोडमध्ये नोड येतो आणि नोडमध्ये अँटीनोड येतो. इथं नोड आणि अँटीनोड जे आहे ते मॅक्झिमम आणि मिनिममसाठी आहे. मिनिंग काय त्याचं पहा लक्षात घ्या. अँटीनोडला प्रेशर नोड म्हणतात. प्रेशर नोड का म्हणतात? कारण तिथलं प्रेशर मिनिमम असतं. तिथलं प्रेशर काय असतं? मिनिमम असतं. ज्या अर्थी हा पार्टिकल फ्रीली व्हायब्रेट होऊन राहिला त्या अर्थी तिथलं प्रेशर फार कमी आहे. काही मुलं असे असतात फार भटकत राहतात इकडे तिकडे, फिरत राहतात इकडे तिकडे. का? कारण घरचं प्रेशर कमी असतं. घरून जर प्रेशर आलं तर तो एका जागेवर बसून अभ्यास करेल. घरचंच जर प्रेशर नाही त्याच्यावर तो इकडे तिकडे भटकणार आहे. फ्री व्हायब्रेशन होतील त्याचे, तसे याचे फ्री व्हायब्रेशन होऊन राहिले. का फ्री व्हायब्रेशन होऊन राहिले? कारण याच्यावर प्रेशर नाही आहे, याच्यावर तो प्रेशर कमी आहे आणि प्रेशर मिनिमम आहे. आणि मिनिममसाठी वर्ड काय येतो? नोड. म्हणजे इथं नोड जो वर्ड यूज केलेला आहे तो मिनिममच्या दृष्टीनं यूज केलेला आहे. म्हणून अँटीनोडला काय म्हटलं जातं? प्रेशर नोड. म्हणून म्हणता येईल अँटीनोड्स आर ऑल्सो नोन ॲज प्रेशर नोड्स व्हाईल नोड्स आर ऑल्सो नोन ॲज प्रेशर अँटीनोड्स. आता नोडला प्रेशर अँटीनोड का म्हणतात? याचं रिझन काय? नोडला प्रेशर अँटीनोड म्हणण्याचं कारण आहे अँटीनोडचा अर्थ होतो मॅक्झिमम. कारण अँटीनोडच्या ठिकाणी ॲम्प्लिट्यूड मॅक्झिमम असते. म्हणजे अँटीनोड मीन्स मॅक्झिमम. मग या पॉईंटच्या ठिकाणी नोडच्या ठिकाणी प्रेशर हे मॅक्झिमम असतं. कारण हे व्हायब्रेट नाही होऊन राहिले. व्हायब्रेट होत नाही म्हणजे इकडे तिकडे भटकत नाही, ते एकाच जागेवर आहे. का? कारण ते प्रेशराइज्ड आहे, प्रेशर आहे त्यांच्यावर. जसं काही मुलांवर घरच्यांचं प्रेशर असतं, एकाच जागी बसून राहतात, व्हायब्रेट होत नाहीत, अभ्यास करत बसतात. मग तसंच यांच्या बाबतीत झालं. हे एका जागेवर का बसून आहे? कारण यांच्यावर प्रेशर मॅक्झिमम आहे. प्रेशर मॅक्झिमम आहे आणि मॅक्झिममसाठी पॅरलल वर्ड कोणता आहे? अँटीनोड. म्हणून त्यांना प्रेशर अँटीनोडसुद्धा म्हटलं जातं. म्हणजे नाव पहा, अँटीनोडला म्हणतात प्रेशर नोड आणि नोडला म्हणतात प्रेशर अँटीनोड. यावर एखादं तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह येऊ शकतो एक्झाममध्ये. The pressure antinodes are also known as nodes and pressure nodes are also known as antinodes. हे लक्षात घ्या. दिस इज द प्रॉपर्टी नंबर 4. चौथ्या नंबरची प्रॉपर्टी झाली. त्याच्यानंतर प्रॉपर्टी नंबर 5. आता प्रॉपर्टी नंबर 5 काय पहा? In stationary wave all particle vibrates with different amplitude.
म्हणजे पार्टिकलची व्हायब्रेशनची जी ॲम्प्लिट्यूड असते ती डिफरंट असते. ॲक्च्युली याच्या आधी आलं असतं तरी चाललं असते. म्हणजे आता अर्थ प्रत्येक पार्टिकलची जी व्हायब्रेशनची ॲम्प्लिट्यूड असते ती डिफरंट असते. इन स्टेशनरी वेव्ह द पार्टिकल व्हायब्रेट्स विथ डिफरंट ॲम्प्लिट्यूड्स. डिफरंट ॲम्प्लिट्यूड्सनी व्हायब्रेट होतात पार्टिकल. म्हणजे प्रत्येक पार्टिकलची व्हायब्रेशनची ॲम्प्लिट्यूड वेगवेगळी आहे. जसं फॉर एक्झाम्पल जर तुम्ही एखादा लूप जर घेतला, आम्ही एक लूप घेतला, मग या लूपमधले पार्टिकल जर बघितले, हा तर व्हायब्रेट होऊनच नाही राहिला, याची व्हायब्रेशनची ॲम्प्लिट्यूड कमी आहे. जसजसं पुढे जाल ॲम्प्लिट्यूड वाढत जाईल, ही ॲम्प्लिट्यूड वाढत जाईल, ही ॲम्प्लिट्यूड वाढत जाईल. सगळ्यात जास्त ॲम्प्लिट्यूड कोणाची आहे? सगळ्यात जास्त ॲम्प्लिट्यूड आहे अँटी नोडची. म्हणजे नोडपासून अँटी नोडपर्यंत गेले, ॲम्प्लिट्यूड वाढत चालली. आणि परत तुम्ही जर नोडकडे जाल तर ॲम्प्लिट्यूड परत काय होईल? कमी होत जाईल. ही कमी होत चालली. म्हणजे आता अर्थ सरळ आहे. स्टेशनरी वेव्हमध्ये प्रत्येक पार्टिकलची व्हायब्रेशनची ॲम्प्लिट्यूड काय असते? डिफरंट असते. म्हणून आपल्याला ही प्रॉपर्टी म्हणता येईल. इन स्टेशनरी वेव्ह ऑल पार्टिकल व्हायब्रेट्स विथ द डिफरंट ॲम्प्लिट्यूड. सगळेचे सगळे पार्टिकल हे डिफरंट ॲम्प्लिट्यूडनी व्हायब्रेट होतात. ऑल द पार्टिकल व्हायब्रेट्स विथ डिफरंट ॲम्प्लिट्यूड. दिस इज द प्रॉपर्टी नंबर 5. आपल्याला 4च प्रॉपर्टी लागतात एक्झाममध्ये लिहायसाठी, पण आपल्याकडे प्रॉपर्टीज आहेत अजून भरपूर. मग आता ही झाली प्रॉपर्टी नंबर 5. त्यानंतर प्रॉपर्टी नंबर 6. The distance between two consecutive nodes or the distance between two consecutive antinode is lambda by 2. दोन लागोपाठच्या नोडमधलं किंवा दोन लागोपाठच्या अँटीनोडमधलं डिस्टन्स हे लॅम्बडा बाय 2 एवढं असतं. म्हणजे हा एक नोड आहे आणि हा एक नोड आहे, हे अंतर किती? या दोन याच्यामधलं नोडमधलं अंतर किती? लॅम्बडा बाय 2. दोन अँटीनोडमधलं अंतर किती? लॅम्बडा बाय 2. काल बघितलं आपण. म्हणजे दोन लागोपाठच्या नोडमधलं अंतर आणि दोन लागोपाठच्या अँटीनोडमधलं जे अंतर असतं ते अंतर लॅम्बडा बाय 2 एवढं असतं. हे नोटेशन मी मॅथमॅटिकल नोटेशन यूज केलेलं आहे. जसं तुम्ही म्हणता डिस्टन्स बिटवीन द पॉईंट ए अँड बी. दिस इज द डिस्टन्स बिटवीन द पॉईंट ए अँड बी. दिस इज द डिस्टन्स बिटवीन टू कन्झिक्युटिव्ह नोड. कन्झिक्युटिव्ह म्हणजे लागोपाठचे, एक सोडून एक नाही. हा नोड झाला लगेच त्याच्यानंतरचा, पुढचा नाही घ्यायचा. The distance between two consecutive node or the distance between two consecutive antinode is lambda by 2. म्हणजे दोन लागोपाठच्या नोडमधलं अंतर लॅम्बडा बाय 2 असतं. दोन लागोपाठच्या अँटीनोडमधलं अंतर सुद्धा लॅम्बडा बाय 2 एवढं असतं. हे लक्षात ठेवा. कामाची आहे प्रॉपर्टी, पुढे वापरावी लागेल आपल्याला ही प्रॉपर्टी. त्यानंतर यामध्येच अजून मेन्शन करता येईल. मग डिस्टन्स बिटवीन नोड अँड अँटीनोड काय होईल? द डिस्टन्स बिटवीन नोड अँड अँटीनोड विल बी लॅम्बडा बाय 4. एक नोड घ्या, हा एक नोड आहे इथं आणि हा अँटीनोड आहे. हे अंतर किती असेल? लॅम्बडा बाय 4. लॅम्बडा बाय 2च्या हाफ. का? कारण दोन नोडच्या मधातलं अंतर लॅम्बडा बाय 2 आणि त्याच्या मधात असतो अँटीनोड, मग त्याचं अंतर त्याच्याही हाफ होईल. लॅम्बडा बाय 2च्या हाफ किती होणार आहे? लॅम्बडा बाय 4. हे दोन्ही डिस्टन्स लक्षात ठेवाल. द डिस्टन्स बिटवीन टू कन्झिक्युटिव्ह नोड्स ऑर अँटीनोड्स इज लॅम्बडा बाय 2 अँड द डिस्टन्स बिटवीन नोड अँड अँटीनोड. इथं अँड आहे, इथं ऑर आहे. नोड आणि त्याच्या जवळचा अँटीनोड यांच्यामधलं जे डिस्टन्स असतं ते लॅम्बडा बाय 2, लॅम्बडा बाय 4 एवढं असतं. आणि याच्यावरून एक लक्षात ठेवाल, मग लूप लेंथ ऑफ द लूप काय होईल? मग एका लूपची लेंथ किती होईल? लेंथ ऑफ द लूप इज लॅम्बडा बाय 2. कारण एक लूप जो तयार झाला या दोन पॉईंटच्या मधात तयार झाला. मग हे जे दोन पॉईंट आहेत ते नोड आहेत. दोन नोडच्या मधात एक लूप तयार झाला. या डायग्राममध्ये टोटल किती लूप्स आहेत? 4 लूप्स आहेत. मग दोन नोडच्या मधात एक लूप तयार झाला. मग दोन नोडमधलं अंतर लॅम्बडा बाय 2 आहे. म्हणजे एका लूपची लेंथ किती असते? लॅम्बडा बाय 2. तुम्हाला म्हटलं इन स्टेशनरी वेव्ह द लेंथ ऑफ द लूप इज, लेंथ ऑफ वन लूप इज लॅम्बडा बाय 2. म्हणजे स्टेशनरी वेव्हमध्ये एका लूपची लेंथ म्हणजेच दोन लागोपाठच्या नोडमधलं अंतर किंवा दोन लागोपाठच्या अँटीनोडमधलं अंतर किती असतं? लॅम्बडा बाय 2. तसंच स्टेशनरी वेव्हमध्ये दोन लागोपाठच्या नोड आणि अँटीनोडमधलं अंतर किती असतं? लॅम्बडा बाय 4. त्यानंतर पुढे प्रॉपर्टी नंबर 7. द पार्टिकल्स इन द सेम लूप आर इन सेम फेज.
सेम लूपमधले जे पार्टिकल असतात ते सेम फेजमध्ये असतात. while the particles in the adjacent loop are out of phase or opposite phase. अपोजिट फेजमध्ये असतात. सेम फेज म्हणजे काय? सोबत सोबत व्हायब्रेट होणं, सोबत सोबत वर जातील, सोबत सोबत मेन पोझिशनला येतील, सोबत सोबत खाली येतील, असे सोबत 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 व्हायब्रेट होतात. म्हणजे सेम फेजमध्ये आहे. ते एका लूपमधले पार्टिकल असतात. सेम लूप आहे, एकच लूप आहे. जसं या डायग्राममध्ये मला इंडिकेट करता येईल. ह्या एक लूप आहे. मग या लूपमधले पार्टिकल कसे व्हायब्रेट होतात? हे ह्या जर पार्टिकल वर जात असतील तर सगळे पार्टिकल वर जातील. म्हणजे पार्टिकल सगळेचे सगळे एकाच फेजमध्ये आहेत, सेम फेजमध्ये आहेत. सेम फेजमध्ये आहे याचा अर्थ काय? हे पार्टिकल सगळे वर जातील, सगळे मेन पोझिशनला येतील, सगळे खाली येतील, परत सगळे सोबत सोबत व्हायब्रेट होतात. ही मेन पोझिशन आहे. सगळे सोबत वर जातात, सगळे सोबत मेन पोझिशनला येतात, सगळे सोबत खाली जातात. म्हणजे याचा अर्थ यांचं व्हायब्रेशन सोबत चालू राहतं. म्हणजे असं होत नाही की एक पार्टिकल वर आहे आणि दुसरा पार्टिकल खाली आहे, तसं होत नाही. सोबत व्हायब्रेट होतात. ते सोबत वर जातील, सोबत मीनला येतील, खाली येतील. या पद्धतीनं हा जो एक लूप आहे त्या एका लूपमधले पार्टिकल सेम फेजमध्ये असतात. फेज सेम म्हणजे पोझिशन सेम, डायरेक्शन सेम. याचा अर्थ काय? याचा अर्थ सरळ आहे. याचा अर्थ सगळे सोबत ॲट ए टाईम एक्स्ट्रीमला राहतील, सगळे सोबत मेन पोझिशनला राहतील, सगळे सोबत परत एक्स्ट्रीमला राहतील, निगेटिव्ह एक्स्ट्रीमला राहतील. म्हणजे हे सगळे सोबत व्हायब्रेट होतात. मग याच्यावरनं एक लक्षात येईल सगळ्यांचा पिरियड वेगवेगळा आहे. कारण याला जास्त डिस्टन्स ट्रॅव्हल करायचा आहे, पुढच्याला कमी करायचा आहे, पुढच्याला कमी करायचा आहे. अंतर कमी जास्त आहे पण वेळ सारखा आहे. म्हणजे आता अर्थ स्पीडसुद्धा वेगवेगळी असेल, पिरियडसुद्धा वेगवेगळा असेल. याचा पिरियड सेम असेल पण व्हेलॉसिटी डिफरंट असेल प्रत्येकाची. का? कारण याला जास्त अंतर कापायचं आहे म्हणजे व्हेलॉसिटी जास्त आहे, याला कमी अंतर कापायचं आहे म्हणजे व्हेलॉसिटी कमी आहे. म्हणजे व्हेलॉसिटी डिफरंट राहील पण पिरियड मात्र काय राहील? सेम राहील. पण पुढे काय म्हटलं आपण पुढे म्हटलं पार्टिकल्स इन ॲडजसंट लूप. पार्टिकल्स इन ॲडजसंट लूप. ॲडजसंट लूपमधले पार्टिकल हे अपोजिट फेजमध्ये आहे. आता अपोजिट फेजमध्ये याचा अर्थ काय? विरुद्ध फेजमध्ये आहे. म्हणजे याचा अर्थ या लूपमधले ॲडजसंट म्हणजे काय? ॲडजसंट म्हणजे शेजारी. शेजारचे जे लूप असतात ते अपोजिट फेजमध्ये असतात. हे आपल्या समाजासारखं उदाहरण आहे. आपले शेजारी जे असतात ते कधीच पडत नाही. त्याचं दोन घरं शेजारी आहेत, एका घराचं दुसऱ्या घरासोबत कधीही पटत नाही. अपोजिट फेजमध्ये असतात, ते नेहमी भांडणं करत राहतात. मग तसंच याचंही आहे. हे दोघं अपोजिट फेजमध्ये राहतील. अपोजिट फेजमध्ये आहे याचा अर्थ काय? याचा अर्थ ज्या वेळेला हा वरच्या दिशेला जाईल त्यावेळेला याच्यामधले पार्टिकल खालच्या दिशेला जातील. हे असे म्हणजे स्ट्रॅटर्जी क्लिअर आहे. स्ट्रॅटर्जी क्लिअर कशी आहे? ज्या वेळेला पहिल्या लूपमधले पार्टिकल वरच्या पोझिशनला राहतील त्यावेळेला दुसऱ्या लूपमधले पार्टिकल खालच्या पोझिशनला असतील. ज्या वेळेला हे खाली येतील त्यावेळेला हे वर जातील, ज्या वेळेला हे वर जातील त्यावेळेला हे खाली येतील. म्हणजे दोघांची टोटली डायरेक्शन कशी आहे? अपोजिट आहे. ज्या वेळेला फर्स्ट लूपमधले पार्टिकल वरच्या पोझिशनला, सेकंड लूपमधले पार्टिकल खालच्या पोझिशनला. ज्या वेळेला फर्स्ट लूपमधले पार्टिकल खाली जातील त्यावेळेला सेकंड लूपमधले पार्टिकल वर येतील. म्हणजे याचा अर्थ दोघं अपोजिट फेजमध्ये आहेत. मग मला सांगा पुढच्या लूपमधले पार्टिकल कुठं जातील? पुढच्या लूपमधले पार्टिकल वर जातील, वरच्या पोझिशनला जातील. का? कारण ही प्रॉपर्टी वापरली आपण. ॲडजसंट लूपमधले पार्टिकल हे कशा फेजमध्ये असतात? अपोजिट फेजमध्ये असतात. ॲडजसंट लूपमधले पार्टिकल हे अपोजिट फेजमध्ये असतात. मग याच्या अपोजिट फेज हा आहे. मग आता याच्यावरनं काय कन्क्लुजन काढता येईल? याच्यावरनं अजून एक कन्क्लुजन मी काढू शकतो. द पार्टिकल्स इन अल्टरनेट लूप आर इन सेम फेज. पार्टिकल्स इन अल्टरनेट लूप आर इन सेम फेज. हा अल्टरनेट लूप आहे. अल्टरनेट म्हणजे काय? एक सोडून एक. आपलं शेजाऱ्यासोबत पटत नाही कधी, पण शेजाऱ्याच्या बाजूचा जो त्याचा शेजारी असतो त्याच्यासोबत चांगलं पडतं. मग तसंच याचंही. हे दोघं सेम फेजमध्ये आहे. सेम फेजमध्ये का? कारण हे अल्टरनेट आहे. एक सोडून एक. हा लूप झाला, हा सोडला, हा. मग हे दोघं सेम फेजमध्ये आहे. सेम फेजमध्ये म्हणजे काय? हा मधातला जर सोडला तर आजूबाजूचे दोन सेम फेजमध्ये व्हायब्रेट होतात. पण मधातला यांच्या टोटली अपोजिट आहे. मधातला यांच्या टोटली अपोजिट आहे. लक्षात घ्या. मग पुढच्या याच्या काय होईल? पुढचा आता याचा शेजारी आहे म्हणून याच्या अपोजिट राहीलच. पण
शेजारच्या शेजारसोबत तो सेम फेजमध्ये राहील. म्हणजे स्टेशनरी वेव्ह फॉर्म होताना लूप्स कसे व्हायब्रेट होतात हे तुम्हाला लक्षात आला. या पद्धतीनं लूप्स फॉर्म होतात. त्याच्यानंतर पुढे प्रॉपर्टी नंबर 8, इट इज अ स्टेशनरी वेव्ह. स्टेशनरी वेव्हची व्हेलॉसिटी काय असते? तर व्हेलॉसिटी ऑफ स्टेशनरी वेव्ह इज 0. ज्या प्रोग्रेसिव्ह वेव्ह एकत्र आल्या त्यांना स्पीड आहे, त्यांना व्हेलॉसिटी आहे, पण स्टेशनरी वेव्हची व्हेलॉसिटी 0 आहे. द व्हेलॉसिटी ऑफ स्टेशनरी वेव्ह इज 0. इट हॅज ए 0 व्हेलॉसिटी. त्याला 0 व्हेलॉसिटी असते. कारण काय? सगळे पार्टिकल जागच्या जाग्यावर व्हायब्रेट होतात, कोणी कोणाला एनर्जी उधार देत नाही. प्रोग्रेसिव्ह वेव्हमध्ये काय होतं? पहिल्याला भेटली एनर्जी तो दुसऱ्याला देऊन आला, दुसरा तिसऱ्याला देऊन आला, तिसरा चौथ्याला देऊन आला, चौथा पाचव्याला देऊन आला, म्हणजे एनर्जीचं ट्रान्सफर होऊन आलं. इथं काय होऊन आलं? प्रत्येकाने एनर्जी वाटून घेतली आणि तो त्याच्याकडेच ठेवते, दुसऱ्याला देत नाही, दुसऱ्याशी काही घेणं देणं नाही. जसं ज्याच्याकडे एनर्जी जास्त आहे तो जास्त उड्या मारून राहिला. कोण? अँटीनोड. त्याच्याकडे एनर्जी जास्त आहे, जास्त उड्या मारून राहिला. नोडकडे बिचाराकडे एनर्जीच नाही, तो जागेवर बसलेला आहे. एनर्जी म्हणजे पैसा. ज्या माणसाकडे जास्त पैसा तो जास्त उड्या मारते, ज्याच्याकडे कमी तो कमी उड्या मारते. मग तीच कंडिशन इथं आहे. याच्याकडे एनर्जी नाही म्हणून हा जागेवर बसला, पुढच्याकडे थोडीशी एनर्जी आहे, थोड्याशा उड्या मारून राहिला, पुढच्याकडे अजून जास्त एनर्जी आहे, अजून जास्त उड्या मारून राहिला. सगळ्यात जास्त एनर्जी कोणाकडे आहे? अँटीनोडकडे. आणि एनर्जी प्रत्येकाने वाटून घेतली, तो दुसऱ्याला देत नाही, म्हणून प्रत्येकाची व्हायब्रेशनची अँप्लिट्यूड वेगवेगळी. आणि एक लक्षात घ्याल, 9वी प्रॉपर्टी सांगता येईल तुम्हाला, देर इज नो ट्रान्सफर ऑफ एनर्जी थ्रू दिस वेव्ह. या वेव्हमधून एनर्जीचा ट्रान्सफर शक्य नाही. एनर्जी रिडिस्ट्रीब्यूट झाली, काहीला जास्त भेटली, काहीला कमी भेटली, पण ती परमनंटली भेटली. ही वेव्ह निघून गेली, प्रत्येकाची एनर्जी 0 होईल, पण तो दुसऱ्याला एनर्जी शेअर करणार नाही, तो दुसऱ्याला एनर्जी वाटून देणार नाही. दॅट मीन्स देर इज नो ट्रान्सफर ऑफ एनर्जी थ्रू द मीडियम बाय दिस वेव्ह. म्हणजे स्टेशनरी वेव्ह ही एनर्जीचं ट्रान्सफर करत नाही. एनर्जी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वाहून नेत नाही, हे लक्षात घ्याल. ते ट्रान्सवर्स वेव्ह ही स्टेशनरी वेव्हची एक महत्त्वाची प्रॉपर्टी आहे. देर इज नो ट्रान्सफर ऑफ एनर्जी बाय स्टेशनरी वेव्ह, और ड्यू टू स्टेशनरी वेव्ह देर इज नो ट्रान्सफर ऑफ एनर्जी थ्रू द मीडियम. मीडियममधून एनर्जीचं कोणत्याही प्रकारे ट्रान्सफर होत नाही. ही झाली याची प्रॉपर्टी. तर दीज आर द फ्यू प्रॉपर्टीज ऑफ स्टेशनरी वेव्ह. स्टेशनरी वेव्हच्या ह्या काही प्रॉपर्टीज आहेत. आपण टोटल 9 प्रॉपर्टीज बघितल्या. तुम्हाला कोणत्याही 4 लिहायच्या असतात एक्झाममध्ये. 2 मार्क्सला क्वेश्चन येतो, राईट एनी 4 प्रॉपर्टीज ऑफ स्टेशनरी वेव्ह. पण आपल्याकडे 9 आहेत, आपण 4च पाठ करायच्या. 4 तर काय, त्यात तिथे एक डेफिनेशन आहे, नोड अँटीनोडची डेफिनेशन आहे, आणि नोडचे नावं दिलेले आहेत, आणि डिफरंट ॲम्प्लिट्यूड हे तर राहतच, डिफरंट ॲम्प्लिट्यूडनी व्हायब्रेट होते हे तर आपल्याला माहीत आहेच. तर दिस इज अबाउट द स्टेशनरी वेव्ह. पण याच्या सगळ्याच प्रॉपर्टी कामाच्या आहेत, आपल्याला पुढे वापरणार आहे आपण याच्या प्रॉपर्टी. जशी ही प्रॉपर्टी वापरणार आहे आपण. डिस्टन्स बिटवीन 2 कन्झिक्युटिव्ह नोड अँड अँटीनोड इज λ/2. डिस्टन्स बिटवीन नोड अँड अँटीनोड इज λ/4. हे पक्क लक्षात ठेवा. नोडमधलं अंतर λ/2, नोड अँटीनोडमधलं अंतर λ/4. फक्त एवढं लक्षात ठेवा, कारण पुढे डायग्राम ज्यावेळेला आपण काढू त्यावेळेला डायग्राममध्ये हे नंबर्स लागतील आपल्याला भरण्यासाठी, त्याच्यामुळे हे लक्षात ठेवाल. तर ह्या झाल्या स्टेशनरी वेव्हच्या प्रॉपर्टीज. आता आपल्याला यामध्ये आहे डिस्टिंग्विश बिटवीन स्टेशनरी वेव्ह अँड प्रोग्रेसिव्ह वेव्ह. स्टेशनरी वेव्ह आणि प्रोग्रेसिव्ह वेव्ह यांच्यामधला फरक स्पष्ट करा, असा एक क्वेश्चन येतो 2 मार्क्सचा. नेक्स्ट टॉपिक आहे यामधला डिफरन्स बिटवीन स्टेशनरी वेव्ह अँड प्रोग्रेसिव्ह वेव्ह. क्वेश्चन असा आहे तो, डिस्टिंग्विश बिटवीन स्टेशनरी वेव्ह अँड प्रोग्रेसिव्ह वेव्ह. डिस्टिंग्विश म्हणजे फरक स्पष्ट करा. स्टेशनरी वेव्ह आणि प्रोग्रेसिव्ह वेव्ह मधला फरक स्पष्ट करा. माझा फरक स्पष्ट करा म्हणजे काय, डिफरन्स लिहायचा आपल्याला, 2 कॉलम करायचे. पहिल्या ह्याच्यात लिहितो मी प्रोग्रेसिव्ह वेव्ह, आणि सेकंड ह्याच्यात लिहितो मी स्टेशनरी वेव्ह.
काय आहे तर सगळ्यात पहिला डिफरन्स तर डेफिनेशनचाच विचार करायचा, कारण आपण डेफिनेशन जनरली लर्न करतोच, पाठ करतोच आपण डेफिनेशन. त्याच्यामुळे कोणत्याही याचा तुम्हाला डिफरन्स विचारला तर सगळ्यात पहिले डेफिनेशनचा विचार करायचा, कारण डेफिनेशन आपल्या लर्न असतातच, हे लक्षात घ्याल. म्हणजे नवीन डिफरन्स लर्न केल्यापेक्षा जे आपलं पाठ आहे ते जर आपण वापरायचा प्रयत्न केला तर दॅट विल बी द बेटर. मग आता यामध्ये सगळ्यात पहिला डिफरन्स बाय डेफिनेशन. डेफिनेशन काय? प्रोग्रेसिव्ह वेव्हची. द वेव्ह विच ट्रॅव्हल ओनली इन फॉरवर्ड डायरेक्शन इज कॉल्ड ॲज प्रोग्रेसिव्ह वेव्ह. and the wave formed due to the superposition of two identical progressive waves traveling in opposite direction is called as stationary wave. किंवा it is a wave formed due to the superposition of progressive wave. बस एवढंच लिहायचं. स्टेशनरी वेव इज फॉर्म ड्यू टू द सुपरपोजिशन ऑफ प्रोग्रेसिव्ह वेव. आणि इथं लिहायचं द वेव विच ट्रॅव्हल ओनली इन फॉरवर्ड डायरेक्शन इज कॉल्ड ॲज प्रोग्रेसिव्ह वेव. त्याच्यानंतर पुढची प्रॉपर्टी म्हणजे काय? कॅरेक्टरिस्टिक्स आहे त्याची. कॅरेक्टरिस्टिक लिहायची. यामध्ये काय होतं? ऑल पार्टिकल व्हायब्रेट्स विथ सेम ॲम्प्लिट्यूड. ऑल पार्टिकल व्हायब्रेट्स विथ सेम ॲम्प्लिट्यूड. हिअर द व्हायब्रेशन ऑफ ॲम्प्लिट्यूड इज सेम. In progressive wave, all particle vibrates with same amplitude. इथं काय लिहाल? In stationary wave, all particle vibrates with different amplitudes. आत्ताच बघितलं आपण कसे डिफरंट ॲम्प्लिट्यूडने व्हायब्रेट होतात. प्रत्येकाची व्हायब्रेशनची ॲम्प्लिट्यूड वेगवेगळी असते. इथं प्रत्येक पार्टिकलची व्हायब्रेशनची जी ॲम्प्लिट्यूड आहे ती सेम असते. हा एक फरक झाला. 2 डिफरन्स पाहिजे आपल्याला. 2 मार्क्सचा क्वेश्चन आहे, 2 डिफरन्स पाहिजे. 2 डिफरन्स झाले आपण. In progressive wave, all particle vibrates with same amplitude. In stationary wave, all particle vibrates with different amplitudes. त्याच्यानंतर पुढे नेक्स्ट वन, डिफरन्स नंबर 3 और डिस्टिंग्विशचा 3rd पॉईंट सांगता येईल आपल्याला. इट हॅज अ सम वेलॉसिटी. याला काही ना काहीतरी वेलॉसिटी असते. याची जी वेलॉसिटी आहे ती वेलॉसिटी किती आहे? आत्ताच बघितलं आपण. द वेलॉसिटी ऑफ स्टेशनरी वेव्ह इज 0. The progressive wave has some velocity while the stationary wave has 0 velocity. स्टेशनरी वेव्हची वेलॉसिटी किती असते? 0 असते. त्याच्यानंतर पुढे पॉईंट नंबर 4, 4थ्या नंबरचा पॉईंट पाहता येईल आपल्याला. ड्यू टू प्रोग्रेसिव्ह वेव्ह देर इज अ ट्रान्सफर ऑफ एनर्जी. देर इज अ ट्रान्सफर ऑफ एनर्जी. एनर्जीचं काय होतं इथं? ट्रान्सफर होतं. ड्यू टू प्रोग्रेसिव्ह वेव्ह देर इज अ ट्रान्सफर ऑफ एनर्जी. इथं लिहिता येईल आपल्याला ड्यू टू स्टेशनरी वेव्ह एनर्जी इज नॉट ट्रान्सफर्ड. एनर्जी इज नॉट ट्रान्सफर्ड. एनर्जी ही ट्रान्सफर होत नाही. एनर्जी इज नॉट ट्रान्सफर्ड म्हणजे यामध्ये एनर्जी ट्रान्सफर होते, यामध्ये एनर्जीचा ट्रान्सफर होत नाही. एनर्जी फक्त रिडिस्ट्रीब्यूट होते. पहिला पार्टिकल दुसऱ्या पार्टिकलला एनर्जी देत नाही, हे लक्षात घ्याल. म्हणून म्हटलं जातं ड्यू टू स्टेशनरी वेव्ह एनर्जी इज नॉट ट्रान्सफर्ड फ्रॉम वन प्लेस टू अनदर प्लेस, वाईल इन प्रोग्रेसिव्ह वेव्ह द एनर्जी इज ट्रान्सफर्ड फ्रॉम वन प्लेस टू अनदर प्लेस. एका प्लेसपासून दुसऱ्या प्लेसपर्यंत एनर्जी जी आहे ती काय होते? ट्रान्सफर होते. हे लक्षात घ्याल. तुम्ही अजून एक पॉईंट ॲड करू शकता. देर इज नो डिस्ट्रीब्युशन ऑफ एनर्जी. एनर्जीचं डिस्ट्रीब्युशन होत नाही. देर इज अ रिडिस्ट्रीब्युशन ऑफ एनर्जी. एनर्जीचं रिडिस्ट्रीब्युशन होतं. काहीला एनर्जी मॅक्झिमम मिळते, काहीला एनर्जी मिनिमम मिळते. तर हे सुद्धा तुम्ही इथं मेन्शन करू शकता. आपल्याला 2च पॉईंट पाहिजे. 4 पॉईंट सांगितले मी तुम्हाला. बुकमध्ये सुद्धा हे पॉईंट्स पाहता येतील. फक्त लेंदी दिलेले आहेत. तुम्ही शॉर्टकटमध्ये लिहायचे. जास्त लेंदी लिहायची गरज नाही. शॉर्ट वेमध्ये म्हणजे एखाद्याने फक्त जर असं लिहिलं इन प्रोग्रेसिव्ह वेव्ह ॲम्प्लिट्यूड ऑफ व्हायब्रेशन इज सेम. इन स्टेशनरी वेव्ह ॲम्प्लिट्यूड ऑफ व्हायब्रेशन इज डिफरंट. velocity of progressive wave has some value. velocity of stationary wave is 0. झाला 2 मार्क्स. म्हणजे मार्क्स कमावणं कठीण नाही आहे. तुम्हाला जास्त असं भारोड लिहायची गरज नसते. जास्त फार मोठं लिहिलं म्हणजे फार जास्त मार्क भेटतील असं काही नाही. शॉर्टमध्ये आणि मेन पॉईंट आला त्यामध्ये की झालं. बाकी तुम्हाला विचार करायची गरज नाही की आपण फार कमी लिहिलं. नॉट नेसेसरी. बरेच मुलं काय करतात, आता यावर्षी बरेच पेपर रिचेकिंगसाठी आले. मुलांनी झेरॉक्स बोलावल्या, मी चेक केल्या, मार्क तेवढे जात, काही फरक नाही पडला. त्यांना वाटलं आपण भरपूर लिहिलं, फार मोठं लिहिलं, मार्क जास्त पडायला पाहिजे. पण ते फार मोठं काही अर्थाचं नाही ना. त्यातून काही अर्थच लागत नाही. त्यात मेन पॉईंटच कवर झाले नाही, तुम्हाला मार्क कुठून पडणार आहे हे लक्षात घ्याल. त्याच्यामुळे सायन्समध्ये फार कमी लिहावं लागतं तुम्हाला. आर्ट आणि कॉमर्समध्ये भरपूर लिहावं लागतं.
पण इथं तुम्हाला कमी लिहावं लागतं, मोजकं लिहावं लागतं आणि मेन पॉईंट त्यात आला की झालं, बाकी काहीच नाही. म्हणजे एखाद्याने नुसतं असं जरी लिहिलं, इन प्रोग्रेसिव्ह वेव्ह ॲम्प्लिट्यूड इज सेम, इन स्टेशनरी वेव्ह ॲम्प्लिट्यूड इज डिफरंट. इन प्रोग्रेसिव्ह वेव्ह वेलॉसिटी हॅज सम व्हॅल्यू, इन स्टेशनरी वेव्ह वेलॉसिटी इज 0. बस झालं, 2 मार्क्स भेटले त्याला, जास्त काही लिहायची गरज नाही आहे, हे लक्षात घ्या. तर हे झालं या ठिकाणी डिस्टिंग्विश बिटवीन स्टेशनरी वेव्ह अँड प्रोग्रेसिव्ह वेव्ह. आता यामधला एक छोटा टॉपिक आहे, परत तो घेऊन घेऊ आपण. मग उद्याला आपल्याला व्हायब्रेशन्स ऑफ एअर कॉलम घेता येईल. पण त्याच्या आधी एक स्मॉल टॉपिक आहे यामध्ये, तो टॉपिक म्हणजे काय ते समजून घेऊ आपण पहिल्यांदा. तो टॉपिक म्हणजे फ्री व्हायब्रेशन्स अँड फोर्स व्हायब्रेशन्स. दोन्ही ॲट अ टाईम बघतोय मी, कारण यालाही कम्पेअर करतोय. फ्री व्हायब्रेशन्स अँड फोर्स्ड व्हायब्रेशन्स. आता या दोघांमधला डिफरन्स काय, नावही सजेस्ट करतो, फ्री अँड फोर्स्ड आहे. उदाहरण तर नेहमीच आहे आपलं. काही मुलं अशी असतात जे स्वतःहून अभ्यास करतात, तो झाला फ्री स्टडी. काही मुलं अशी असतात घरच्यांनी झपके दिल्यानंतर अभ्यास करतात, घरातल्यानी एखादा मारलं मग त्यावेळेला अभ्यासाला बसतात, म्हणजे तो फोर्स स्टडी झाला. त्याला फोर्स केलं, मार देऊन त्याला अभ्यास करायला भाग पाडलं, मग ते जे आहे तो फोर्स स्टडी झाला. मग व्हायब्रेशन ही अशी आहेत, काही ऑब्जेक्ट असे आहेत जे फ्रीली व्हायब्रेट होतात, मग त्याचे व्हायब्रेशन फ्री व्हायब्रेशन्स. काही असे आहेत आपण त्याला जबरदस्तीनं व्हायब्रेट करू, ते झाले फोर्स व्हायब्रेशन. आता याचं साधं उदाहरण सांगतो मी तुम्हाला, जे नेहमीचं आहे, आपल्या डोळ्यासमोरचं आहे, जे लक्षात येणार आहे. फ्री व्हायब्रेशन काय आणि फोर्स व्हायब्रेशन काय. लहान मुलाचा झोका बघितलेला आहे तुम्ही. मग लहान मुलाला झोका देताना आपण काय करतो, लहान मुलाला झोका देताना झोक्यात त्याला झोपवल्यानंतर आपण ओढतो आणि सोडून देतो, सोडून दिल्यानंतर तो झोका व्हायब्रेट होत राहतो. आता याच्यामध्ये 2 प्रकारचे मुलं असतात. आता तुम्ही कशा प्रकारचे होते हे काही मला माहीत नाही, पण यामध्ये 2 प्रकारचे मुलं असतात. काही मुलं अशी असतात फार सायलेंट असतात. फार सायलेंट असतात म्हणजे काय, तुम्ही त्याला फक्त झोक्यामध्ये टाका, एक वेळ झोका ओढा आणि सोडून द्या, तो झोका व्हायब्रेट होत राहतो, स्वतःहून झोका व्हायब्रेट होतो. आणि ते मूल झोका जसजसा स्वतःहून व्हायब्रेट होतं, हळूहळू ॲम्प्लिट्यूड कमी कमी होते, तो मुलगा झोपून जातो. मग हे व्हायब्रेशन झाले फ्री व्हायब्रेशन. तुम्ही काय केलं, फक्त त्याला एक वेळ मीन पोझिशनपासून डिस्प्लेस केलं आणि सोडून दिलं, मग काय होतो, तो झोका स्वतःहून व्हायब्रेट होत राहतो. मग तो झोका स्वतःहून व्हायब्रेट होत राहतो, पण त्याची ॲम्प्लिट्यूड ग्रॅज्युअली कमी होतं आणि शेवटी थांबतो तो. मग हे व्हायब्रेशन जे आहे ते फ्री व्हायब्रेशन. म्हणजे तो झोका स्वतःहून व्हायब्रेट होऊन आला. फक्त तुम्हाला त्याला एक वेळ एनर्जी द्यायचं काम आहे, तुम्हाला त्याला एक वेळ मीन पोझिशनपासून डिस्प्लेस करायचं काम आहे आणि सोडून द्यायचं. सोडून दिल्यानंतर तो व्हायब्रेट होऊन जातो. तो मुलगा शांत असल्यामुळे, ते लहान मूल शांत असल्यामुळे काय होतं, ते झोपून जातं लवकर. त्याला एक वेळ झोका दिला की तो झोका व्हायब्रेट होता त्याला गुंगी येऊन जाते आणि तो झोपून जातो. पण काही मुलं फार बंड असतात, ते लवकर झोपत नाही. तुमच्यापैकी काही जण असतील लहानपणी असे, ते लवकर झोपत नाही. तुम्ही त्याला एक वेळ ओढलं आणि सोडून दिलं आणि त्याचा स्पीड थोडासा जरी कमी झाला की त्याचं बोंबलणं सुरू होऊन जाते, त्याचं रडणं सुरू होऊन जाते. मग काय करावं लागते, आपल्याला त्याच्याजवळ उभं राहावं लागते. जवळ उभं राहून त्याला वारंवार आला की लोटला आपल्याला वारंवार त्याला झोका द्यावा लागतो. आपण एक वेळ जरी झोका नाही दिला की त्याच्या लक्षात येतो, तो खळबळून जागा होतो की आपल्याला झोका नाही भेटला. मग आपल्याला काय करावं, रडायला सुरुवात करतो, मग आपल्याला परत लोटावं लागतो. म्हणजे आपण काय करू राहिलो, त्या झोक्याला फोर्स करून राहिलो व्हायब्रेट व्हायला. आपण त्याला फोर्स देऊन राहिलो, एक्सटर्नल फोर्स देऊन राहिलो आणि त्या एक्सटर्नल फोर्समुळे त्या झोक्याचे व्हायब्रेशन सुरू होऊन राहिले. मग अशा प्रकारचे जे व्हायब्रेशन्स आहेत त्या व्हायब्रेशन्सला काय म्हणतात, फोर्स्ड व्हायब्रेशन. मग दोघांमध्ये काय लक्षात आलं तुमच्या पास, दोघांमध्ये सगळ्यात पहिले तर हे लक्षात आलं की फ्री व्हायब्रेशनमध्ये तुम्हाला एक्सटर्नल फोर्स द्यायची गरज नाही आणि फोर्स्ड व्हायब्रेशनमध्ये तुम्हाला वारंवार एक्सटर्नल फोर्स हा द्यावा लागतो, वारंवार एक्सटर्नल फोर्स हा अप्लाय करावा लागतो, त्यावेळेला ऑब्जेक्ट मोशनमध्ये राहतो. दुसरी गोष्ट ही लक्षात आली की फ्री व्हायब्रेशनमध्ये ॲम्प्लिट्यूड जी आहे ती हळूहळू कमी होते, शेवटी तो ऑब्जेक्ट थांबतो. फोर्स व्हायब्रेशनमध्ये तसं नाही आहे, तो कॉन्स्टंट ॲम्प्लिट्यूडनी व्हायब्रेट होतो. आणि या दोघांमधला अजून एक महत्त्वाचा डिफरन्स आहे. फ्री व्हायब्रेशनमध्ये ऑब्जेक्ट हा त्याच्या नॅचरल फ्रिक्वेन्सीनी व्हायब्रेट होतो, हा त्याच्या नॅचरल
फ्रिक्वेन्सीने व्हायब्रेट होतो. म्हणजे त्याच्या व्हायब्रेशनची जी नॅचरल फ्रिक्वेन्सी आहे, प्रत्येक बॉडीला स्वतःची नॅचरल फ्रिक्वेन्सी असते. प्रत्येक बॉडीला म्हणतोय म्हणजे आपल्यालाही स्वतःची एक फ्रिक्वेन्सी आहे. प्रत्येक ऑब्जेक्ट आहे, त्या ऑब्जेक्टच्या स्ट्रक्चरनुसार त्याला स्वतःची नॅचरल फ्रिक्वेन्सी असते. मग जर ऑब्जेक्ट नॅचरल फ्रिक्वेन्सीने व्हायब्रेट होत असेल विदाऊट अप्लिकेशन ऑफ फोर्स, तर त्या व्हायब्रेशनला आपण फ्री व्हायब्रेशन म्हणतो. आणि जर बॉडी अदर दॅन नॅचरल फ्रिक्वेन्सी व्हायब्रेट होत असेल, अदर दॅन नॅचरल फ्रिक्वेन्सी जर व्हायब्रेट होत असेल, म्हणजे त्या ऑब्जेक्टची जी फ्रिक्वेन्सी असते ती अदर दॅन नॅचरल फ्रिक्वेन्सी असते, त्या व्हायब्रेशनला आपण फोर्स व्हायब्रेशन म्हणतो. द व्हायब्रेशन्स ऑफ ए बॉडी with its natural frequency is called as free vibrations, and the vibrations of a body with a frequency other than natural frequency, म्हणजे नॅचरल फ्रिक्वेन्सीपेक्षा वेगळी फ्रिक्वेन्सी राहते, ती त्या फोर्सची फ्रिक्वेन्सी राहते, दॅट इज कॉल्ड ॲज फोर्स व्हायब्रेशन. तुम्हाला असंही म्हणता येईल, पहा लक्षात घ्याल. असे व्हायब्रेशन आहे ज्यामध्ये ऑब्जेक्ट हा त्याच्या नॅचरल फ्रिक्वेन्सीने व्हायब्रेट होतो. म्हणजे इथं काय करायचं तुम्हाला पहा, when the body is displaced from its equilibrium position and then released, the body vibrates with its natural frequency. Such vibrations are called as free vibrations. काय म्हटलं मी पहा, the body is displaced from its equilibrium position or mean position and then released. तो लहान मुलाचा झोका, ही त्याची इक्विलिब्रियम पोझिशन. आपण काय करतो, आपण त्याला इक्विलिब्रियम पोझिशनपासून डिस्प्लेस करतो. द बॉडी इज displaced from its equilibrium position and then released, then the body vibrates with its natural frequency. Such vibrations are called as free vibrations. And force vibrations काय आहे? By the application of external periodic force, the body is vibrated with a frequency other than natural frequency, is called as forced vibrations. Is called as forced vibrations. म्हणजे आपण इथं काय करतोय, मी पेंडुलमचं उदाहरण घेतो किंवा स्विंगचं उदाहरण घेतो. इथं मी ऑब्जेक्टला मेन पोझिशनपासून डिस्प्लेस करतो, सोडून देतो, पण हा व्हायब्रेट होईल. पण व्हायब्रेट होताना इकडे आल्यानंतर मी कॉन्स्टंटली त्याला फोर्स देत राहील. पेंडुलमचं उदाहरण घेत आहे, तो पेंडुलम आहे, हा व्हायब्रेट होऊन राहिला, मी इकडे आल्यानंतर त्याला ढकलत राहून राहिलो कॉन्स्टंटली. म्हणजे याचा अर्थ मी काय देऊन राहिलो त्याला, एक्सटर्नल, मी त्याला एक्सटर्नल फोर्स देऊन राहिलो. मी त्याला काय देतोय, एक्सटर्नल फोर्स देतोय. आय एम अप्लाइंग द एक्सटर्नल फोर्स. पण इथं तसं नाही आहे. इथं काय करायचं आहे, इथं ऑब्जेक्टला नुसतं डिस्प्लेस करायचं आणि सोडून द्यायचं आहे. नंतर त्याला धक्का द्यायचं काम नाही, हा स्वतःहून व्हायब्रेट होत राहील. फोर्स नाही दिला मी, विदाऊट अप्लिकेशन ऑफ फोर्स. मी तुम्हाला लहान मुलाचं उदाहरण सांगितलं. काही मुलं लवकर झोपतात, त्यामुळे काय, तुम्हाला एक वेळ झोका दिला, त्याला एक वेळ ओढलं सोडून दिलं, तो झोका व्हायब्रेट होतो, झोपून जातो. तो झोका व्हायब्रेट होऊन राहिला, तुम्ही त्याला नंतर धक्का दिलाच नाही, तुम्ही त्याला नंतर लोटलंच नाही, मग ते झाले फ्री व्हायब्रेशन्स. आणि फ्री व्हायब्रेशनमध्ये बॉडी कोणत्या फ्रिक्वेन्सीने व्हायब्रेट होते, नॅचरल फ्रिक्वेन्सीने व्हायब्रेट होते. पण काही मुलं लवकर झोपत नाही, मग लवकर झोपत नाही, आपल्याला झोका देत राहावा लागतो. मग झोका देत राहावं लागतं म्हणजे आपण एक्सटर्नल फोर्स देऊन राहिलो, बाहेरून फोर्स वारंवार 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 त्याला फोर्स देऊन राहिलो. मग अशा प्रकारचे जे व्हायब्रेशन आहेत त्याला काय म्हणतो आपण, फोर्स व्हायब्रेशन. मग या केसमध्ये बॉडी नॅचरल फ्रिक्वेन्सीनी व्हायब्रेट होऊ शकत नाही, ती फोर्सची फ्रिक्वेन्सी ॲब्सॉर्ब करते. जेवढ्या वेळानंतर तुम्ही फोर्स देऊन राहिले तेवढ्या वेळानंतर त्याचं एक ऑसिलेशन कंप्लीट होईल आणि ती त्याची फ्रिक्वेन्सी असेल, त्या पिरियडनुसार त्याची ती फ्रिक्वेन्सी असेल. म्हणजे आता अर्थ बॉडी व्हायब्रेट्स विथ अदर दॅन नॅचरल फ्रिक्वेन्सी. सच व्हायब्रेशन्स आर कॉल्ड ॲज फोर्स व्हायब्रेशन. मग इथं काय होईल पहा, पहिला पॉईंट तर डिफरन्स मिळाला आपल्याला. इन फ्री व्हायब्रेशन बॉडी व्हायब्रेट्स विथ नॅचरल फ्रिक्वेन्सी विथ इट्स नॅचरल फ्रिक्वेन्सी. इन फोर्स व्हायब्रेशन द बॉडी व्हायब्रेट्स विथ ए फ्रिक्वेन्सी अदर दॅन नॅचरल फ्रिक्वेन्सी. इथं तुम्हाला एक्सटर्नल फोर्सची गरज आहे का, देर इज नो रिक्वायरमेंट ऑफ एक्सटर्नल फोर्स. एक्सटर्नल फोर्स तुम्हाला द्यायची गरज नाही, देर इज नो रिक्वायरमेंट ऑफ एक्सटर्नल फोर्स. रिक्वायरमेंट नाही आहे इथं. एक्सटर्नल फोर्स इज नॉट अप्लाइड हिअर. द एक्सटर्नल पिरियॉडिक फोर्स इज अप्लाइड.
एक्सटर्नल पिरियॉडिक म्हणजे ठराविक कालावधीनंतर रिपीट करणारा फोर्स लागेल आपल्याला. एक्सटर्नल पिरियॉडिक फोर्स तुम्हाला इथं लागतो, हे लक्षात घ्या. आणि या फोर्सची जी फ्रिक्वेन्सी आहे तीच त्याची फ्रिक्वेन्सी असते व्हायब्रेशनची. अजून एक डिफरन्स सांगता येईल. हिअर द ॲम्प्लिट्यूड ऑफ द व्हायब्रेशन गोज ऑन डिक्रीजिंग, म्हणजे थर्ड पॉईंट, ॲम्प्लिट्यूड जी आहे ती डिक्रीज होते हळूहळू. कशामुळे? ॲटमॉस्फेरिक कंडिशनमुळे. ज्या वेळेला तो लहान मुलाचा आपण ॲक्च्युली तसं जर पाहिलं तर न्यूटनचा लॉ जर म्हटलं आपण, जी बॉडी मोशनमध्ये आहे ती मोशनमध्येच राहायला पाहिजे कंटिन्यू. तुम्ही एक वेळ झोका दिला तो झोका तसाच व्हायब्रेट व्हायला पाहिजे. पण होतं काय, मधात एअर पार्टिकल आहे, या एअर पार्टिकलसोबत त्या स्विंगचं कोलिजन होत राहील, ते त्याची एनर्जी काढत राहतील. याची एनर्जी कमी झाली म्हणजे याची ॲम्प्लिट्यूड ग्रॅज्युअली काय होईल, कमी 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 होईल आणि शेवटी तो थांबून जाईल. याचंही तसंच होतं. तुम्ही या पेंडुलमला ओढा, सोडून द्या, सोडून दिल्यानंतर काय होईल, हा व्हायब्रेट होईल. पण व्हायब्रेशन होताना याची ॲम्प्लिट्यूड आता जेवढी आहे तेवढी पुढच्या वेळेला राहणार नाही. ती ॲम्प्लिट्यूड हळूहळू हळूहळू कमी होईल आणि शेवटी तो थांबून जाईल. थांबण्याचं कारण काय? कारण मधात येणारे एअर मॉलिक्यूल, हे एअर मॉलिक्यूल काय होतात, हा इकडून आला की एअर मॉलिक्यूलसोबत याचं कोलिजन झालं, कोलिजन झालं की एअर मॉलिक्यूल याची एनर्जी काढून घेतात. याची एनर्जी कमी झाली म्हणजे व्हेलॉसिटी कमी होईल, व्हेलॉसिटी कमी झाली, एनर्जी कमी, कायनेटिक एनर्जी कमी म्हणजे व्हेलॉसिटी कमी, व्हेलॉसिटी कमी म्हणजे ॲम्प्लिट्यूड कमी होईल व्हायब्रेशनची. पण याचं शक्य नाही आहे ॲम्प्लिट्यूड कमी होणं. का? कारण आपण एक्सटर्नल फोर्स लावलेला आहे. हा एक्सटर्नल फोर्स याला वारंवार एनर्जी देत राहील. हे मधातले येणारे जे एअर मॉलिक्यूल आहे यांनी एनर्जी जरी ॲब्सॉर्ब केली तरी इथं एनर्जी देणारा फोर्स आहे, हा फोर्स त्याला वारंवार एनर्जी देत राहील. त्याच्यामुळे याची ॲम्प्लिट्यूड व्हायब्रेशनची कमी होत नाही. हिअर द ॲम्प्लिट्यूड ऑफ व्हायब्रेशन्स रिमेन्स कॉन्स्टंट. व्हायब्रेशनची जी ॲम्प्लिट्यूड असते ती ॲम्प्लिट्यूड काय राहते या केसमध्ये, कॉन्स्टंट राहते. हे बेसिक डिफरन्स आहे. मग आपला दोन टॉपिक झाले यामध्ये, फ्री व्हायब्रेशन्स, फोर्स व्हायब्रेशन्स. फ्री व्हायब्रेशन्स मीन्स काय, द व्हायब्रेशन्स ऑफ ए बॉडी विथ इट्स नॅचरल फ्रिक्वेन्सी इज कॉल्ड ॲज फ्री व्हायब्रेशन्स, and vibrations of a body with a frequency other than natural frequency is called as force vibrations. डेफिनेशन अशी लिहिता येईल तुम्हाला, किंवा असं म्हणता येईल. जर थोडं जर स्टँडर्ड पाहिजे असेल तर असंही म्हणता येईल. हे जनरल झालं. तुम्हाला नाहीच लिहिता आलं तर हे लिहिता येईल तुम्हाला, व्हायब्रेशन्स विथ नॅचरल फ्रिक्वेन्सी फ्री व्हायब्रेशन्स, व्हायब्रेशन्स विथ ए फ्रिक्वेन्सी अदर दॅन नॅचरल फ्रिक्वेन्सी फोर्स व्हायब्रेशन्स. इथं म्हणता येईल तुम्हाला पाक आहे स्टँडर्ड वेमध्ये. फिजिक्सच्या लँग्वेजमध्ये काय म्हणता येईल, when the body is displaced from its equilibrium position and then released, the body vibrates with its natural frequency. म्हणजे ज्या वेळेला बॉडीला आपण याच्या मेन पोझिशनपासून डिस्प्लेस करतो आणि सोडून देतो त्यावेळेला बॉडी त्याच्या नॅचरल फ्रिक्वेन्सीने व्हायब्रेट होते. सच व्हायब्रेशन्स आर कॉल्ड ॲज फ्री व्हायब्रेशन्स. आणि इकडे काय म्हणता येईल, ड्यू टू द अप्लिकेशन ऑफ एक्सटर्नल पिरियॉडिक फोर्स द बॉडी व्हायब्रेट्स विथ ए फ्रिक्वेन्सी अदर दॅन नॅचरल फ्रिक्वेन्सी. म्हणजे एक्सटर्नल पिरियॉडिक फोर्स दिल्यामुळे बॉडी त्याच्या नॅचरल फ्रिक्वेन्सीपेक्षा वेगळ्या फ्रिक्वेन्सीने व्हायब्रेट होते. सच व्हायब्रेशन्स आर कॉल्ड ॲज फोर्स व्हायब्रेशन. इन फोर्स व्हायब्रेशन देर इज अ रिक्वायरमेंट ऑफ एक्सटर्नल पिरियॉडिक फोर्स. इन फ्री व्हायब्रेशन देर इज नो रिक्वायरमेंट ऑफ एक्सटर्नल पिरियॉडिक फोर्स. आणि इथं इन फ्री व्हायब्रेशन्स द ॲम्प्लिट्यूड गोज ऑन डिक्रीजिंग. इन फोर्स व्हायब्रेशन्स द ॲम्प्लिट्यूड रिमेन्स कॉन्स्टंट. आता याचं एक एक्झाम्पल अजून आहे जे तुम्हाला प्रॅक्टिकलमध्ये होईल. आता प्रॅक्टिकल होतं की नाही होत यावर्षी थोडंसं आहेच वादाचा प्रश्न, पण ठीक आहे. तुम्हाला या प्रकारचा एक ॲपरेटस मिळेल लॅबॉरेटरीमध्ये प्रॅक्टिकलसाठी. 4-5 एक्सपेरिमेंट आहेत या ॲपरेटसवर. याला म्हणतात ट्युनिंग फोर्क. दिस इज कॉल्ड ॲज ट्युनिंग फोर्क. फोर्क म्हणजे चिमटा म्हणतो आपण, चिमट्यासारखी स्ट्रक्चर आहे, वायसारखा दिसतो. आता या ट्युनिंग फोर्कच्या बाबतीत काय सांगता येईल तुम्हाला, पहा या ट्युनिंग फोर्कची जी स्ट्रक्चर आहे, अजून डायग्राम काढतोय मी. हा मी एक ट्युनिंग फोर्क घेतला, असा वायसारखा दिसतो तुम्हाला. हे जे दोन वरचे टोक आहेत दीज आर कॉल्ड ॲज प्रॉंग्स. हे या ट्युनिंग फोर्कचे प्रॉंग्स आहेत जे व्हायब्रेट होतात. आणि हा खालचा जो भाग आहे याला म्हणतात स्टेम. तुम्हाला काय करावं लागतं, या ट्युनिंग फोर्कला खालून हातात पकडावं लागतं. एक रबर पॅड देतात, रबर पॅडवर त्याला हॅमर करायचं. हॅमर केलं की याचे प्रॉंग्स व्हायब्रेट होतात. दोघंचे दोघंही मोशन दिसते त्याची आपल्याला. काही एका पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सीने, जेवढी फ्रिक्वेन्सी त्याच्यावर नोट डाऊन केलेली असते तेवढ्या फ्रिक्वेन्सीने ते व्हायब्रेट होतात.
मग तुम्ही काय करायचं, या ट्युनिंग पोर्टला रबर पॅडवर हॅमर करायचं आणि सोडून द्यायचं, हे व्हायब्रेट होत राहते. समजा याच्यावर लिहिलेलं आहे 256 हर्ट्ज. याचा अर्थ काय, या ट्युनिंग पोर्टचे जे प्रॉंग्स आहेत ते 256 हर्ट्ज एवढ्या फ्रिक्वेन्सीने व्हायब्रेट होतील. पण समजा हाच ट्युनिंग फोर्क मी व्हायब्रेट केला आणि एखाद्या टेबल टॉपवर ठेवला, टेबल आहे त्या टेबलवर ठेवला, तो टेबल टॉपही व्हायब्रेट होतो. तुम्हाला कसं काय शक्य आहे, लॅबॉरेटरीमध्ये पाहू शकता तुम्ही. टेबल टॉप काय, तुम्ही फरशीवर जरी ठेवला तर फरशीचे व्हायब्रेशन जाणवतात आपल्याला. असे शरीरावर ठेवा, बॉडीची स्किन हालताना अशी दिसते आपल्याला, जाणवते. मग या ट्युनिंग पोर्ट घेतला आम्ही आणि या ट्युनिंग पोर्टला रबर पॅडवर हॅमर केलं आणि टेबल आहे लाकडाचा त्याच्यावर ठेवला तर टेबल टॉप व्हायब्रेट होतो, त्याचे व्हायब्रेशन्स होतात. मग ट्युनिंग पोर्टचे व्हायब्रेशन जे आहेत ते फ्री व्हायब्रेशन्स, आणि टेबल टॉप जो व्हायब्रेट होतो त्याचे फोर्स व्हायब्रेशन. कारण ओरिजिनल त्याला व्हायब्रेट केलंच नाही आपण, त्याला याने व्हायब्रेट केलं. मग टेबल टॉपचे जे व्हायब्रेशन्स आहेत ते कोणते व्हायब्रेशन्स आहेत, फोर्स व्हायब्रेशन. हे प्रॅक्टिकलमधलं एक्झाम्पल मी तुम्हाला सांगितलं. तर हे झालं फ्री व्हायब्रेशन.